नमस्कार. सहयोगी निर्मित आणि आयाम प्रस्तुत योग कर्मसु कौशलम या कार्यक्रमात मी प्रचिती तलाठी सहयोगी तर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचे आपले प्रमुख पाहुणे राजेंद्र खेर, सीमंतिनी खेर आणि आपले लेखक डॉक्टर प्रताप आणि आपले रसिक प्रेक्षक, गुड मॉर्निंग. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. राजेंद्रजी खेर हे नाव ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांसमोर येतं ते म्हणजे त्यांचं पुस्तक गीतांबरी. त्यांनी आजपर्यंत विविध विषयांवर लेखन केलेलं आहे आणि 400 पेक्षा जास्त व्याख्यानं दिलेली आहेत. आणि स्टोरी टेलवर दैनंदिन भगवद्गीता म्हणून त्यांचं 365 दिवस रोज एक याप्रमाणे ऑडिओ उपलब्ध आहेत. राजेंद्र खेरांबरोबर असलेल्या सीमंतिनी खेर म्हणजे त्यांची नुसती अर्धांगिनीच नाही, प्रत्येक कामात त्यांना पदोपदी त्यांनी साथ दिलेली आहे. सीमंतिनी ताईंनी दैनंदिन भगवद्गीतेसाठी तर या पुस्तकासाठी काम केलंच आहे, पण त्याचबरोबर त्या स्वतःही बाल वाङ्मय आणि कुमार वाङ्मय लिहितात आणि विहंग म्हणून प्रकाशन चालवतात. विहंग प्रकाशनाचा एक विशिष्ट उद्देश असल्याने ते ध्येय साध्य करण्यासाठी जास्त गाजावाजा न करता आपलं कर्म करत राहणं आणि आपण प्रामाणिकपणे त्याच्यातले प्रयत्न करत राहणं असं उत्तम काम सीमंतिनी करतात. आणि आजचे आपले लेखक डॉक्टर प्रताप. डॉक्टर प्रताप गेली 33 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात आहेत. अध्यात्म, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन या 3 विषयात त्यांना विशेष रुची आहे. गेली 5 वर्ष भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. आरोग्य समाचार हे वृत्तपत्र ते गेली अनेक वर्ष चालवत होते. विविध शैक्षणिक शिबिरं, विविध आरोग्य शिबिरं, विविध विषयांवरचे संवाद आणि वेबिनार हेही ते भारतातही करत होते आणि आज गेली 15 वर्ष जेव्हा भारताबाहेर आहेत तेव्हाही ते करतायत. योग कर्मसु कौशलम म्हणजे कामातील कौशल्य. आणि आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात जे काम करायचं ते पूर्ण प्रामाणिकपणे करणं कदाचित हे बरेचदा आपल्या लक्षातच येत नाही. राजेंद्रजी, तुम्हाला काय वाटतं? अगदी खरं आहे. मला सर्वप्रथम म्हणूनच डॉक्टरांचं अभिनंदन करावं असं वाटतं की आजच्या या अशा कराल काळात की ज्यांना कुठेतरी दिशा हरवलेली आहे असे तरुण असतील किंवा इतर अनेक लोक असतील, तर या लोकांसाठी किंवा ज्यांना दिशा नाहीये अशांसाठी आणि जे केवळ भौतिकतेमध्येच रमलेले आहेत आणि भौतिकता हेच आपलं जीवन, खरं जीवन आहे असं समजणाऱ्या लोकांसाठी आज डॉक्टर अमृतानंद यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे नक्कीच दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी पडेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद राजेंद्रजी. आज आपण जे अनौपचारिक गप्पा मारायला इथे एकत्र आलो आहोत त्याचं निमित्त आहे अमृतानंद म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती असलेल्या डॉक्टर प्रतापांनी लिहिलेल्या यशोगीता, भगवद्गीतेकडून यशाकडे या ईबुकचं प्रकाशन. तर मी राजेंद्रजी तुम्हाला विनंती करते की या ईबुकचं प्रकाशन तुम्ही करावं. पूर्वीच्या मागच्या काही व्यवस्थेत पुस्तक असं हातात धरून प्रकाशन करण्याची पद्धत होती. आज हे व्हर्च्युअल सुरू झालेलं आहे, म्हणजे मायावी मध्येच आपण सत्य समजावतोय. तर त्यामुळे मायावी जीवनातलं हे व्हर्च्युअल पुस्तक म्हणजे ई बुक, हे यशोगीता, हे अमृतानंदांचं पुस्तक हे प्रकाशित झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्रजी. अभिनंदन डॉक्टर प्रताप. थँक्यू. यशोगीता हे ज्यावेळेस मी नाव वाचलं आणि भगवद्गीतेकडून यशाकडे, त्यावेळेस सगळ्यात पहिले माझ्या मनात जो एक प्रश्न निर्माण झाला होता डॉक्टर तुम्हाला विचारायचा आहे तो की भगवद्गीता कर्म सांगते
कर्म म्हणजे नेमकं काय? म्हणजे कर्म या शब्दाला फिलॉसॉफिकल खूप गहन अर्थ आहे, तर तुम्ही मला तो सोप्या भाषेत समजावून सांगाल का? जरूर जरूर. सर्वप्रथम श्री खेर, श्रीमती खेर, उल्का, सहयोगी, आयाम, प्रचिती या सगळ्यांचे मला आभार मानले पाहिजे की हा सगळा सोहळा संपन्न करून आणणं याच्यामध्ये त्यांचा फार मोठा हे होता, वाटा आहे. मला असं वाटतं की हा विषय जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात आला तेव्हा मला हे खरंच असं वाटायला लागलं की आपण इतका गहन विषय लोकांपर्यंत जर नेला तर प्रत्येक त्या शब्दाला बरेचसे लोक घाबरतात. कर्म, भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य. पण त्याच्या मागचा मेक अशी आहे ज्ञानबाची की त्या काळचं जे संस्कृत होतं, त्या काळचे जे प्रचलित शब्द होते ते आजच्या काळापासून वेगळे होते, पण त्याचा अर्थ मात्र वेगळा नव्हता. कर्म याचा अर्थ जसं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की कर्माशिवाय तू राहू शकत नाही. पण तू खातोस, तू पितोस, तू काही श्वास घेतोस, तू चालतोस, हे सुद्धा कर्मच आहे. नित्य कर्म आहे, दैनंदिन कर्म आहे, त्यात काही निषिद्ध कर्म आहे. म्हणजे आपण जे काही दैनंदिन जीवनात करतो तेच कर्म. कर्म म्हणजे त्याच्यासाठी फार मोठा आवडण्याची गरज नाही. त्यामुळे हे तरुणांना कळणं गरजेचं आहे की किंवा दैनंदिन प्रत्येक कामात, कार्यात आणि कर्तव्यात या कर्माचे 3 भाग आहेत, कार्य, कर्म आणि कर्तव्य. त्या सगळ्यामध्ये आपण विचार केला पाहिजे, हा त्याच्या मागचा विषय आहे. त्यामुळे कर्म म्हणजे प्रत्येक काम विचार करून करा, एवढा गीतेचा साधा सोपा उपदेश आहे असं मला वाटतं. म्हणजे मग कर्म आणि कर्तव्य ह्याच्यात फरक काय राजेंद्रजी? हा गहन विषय आहे खरं. कर्म आणि कर्तव्य. कर्तव्य हे प्राप्त कर्तव्य असतं. म्हणजे मला ओघानी मी जे काय जन्म घेऊन इथे आलोय ते कर्तव्य घेऊनच आलोय. कर्माबरोबर कर्तव्य मी घेऊनच आलोय आणि ते कर्तव्य मला इथे पार पाडावं लागतं. परंतु कर्तव्य पार पाडताना म्हणजे कर्मात कौशल्य कसं आणायचं? आपण कर्तव्य करतो, दैनंदिन कर्तव्य करतो, नैमित्तिक कर्तव्य करतो, परंतु हे कर्तव्य करताना जे कर्म आहे त्यात कौशल्य कसं आणायचं, हा इथे विषय आज जो आपण घेतलेला आहे डॉक्टरांनी की कर्मात कौशल्य कसं आणायचं. तर ते तंत्र आहे आणि ते भगवद्गीतेत अतिशय सखोल आणि अतिशय छोट्या शब्दात समजावलेलं आहे. तर ते कौशल्य आणण्यासाठी समत्व योग हा विषय आहे. तो समत्व योग साधला पाहिजे. आता त्यांचा जो उद्देश आहे की तो तरुणांपुढे सहजगत्या हे न्यायचंय. त्यामुळे मी समत्व योग, कर्म, विकर्म, अकर्म, सकाम कर्म, निष्काम कर्म या खोलात जात नाही. आपण वरवर हे फक्त आता बघतोय. तर मला असं वाटतं की कर्म करताना जे कर्तव्य आहे त्या कर्तव्य करताना आज प्रश्न असा निर्माण झाला. मी ह्याच्यावर एक थोडस मला असं वाटतं की मी 1-2 मिनिटं आधी बोलीन किंवा आधी डॉक्टरांना बोलायचं असेल तर बोलू दे, नाही तर मी काही विचार मांडू शकेन तसं. नाही, निश्चित तुम्ही विचार मांडा राजेंद्रजी, मला पण ऐकायला आवडेल. मी एक छोटस इंट्रोडक्शन म्हणून एक त्याचं उदाहरण देतो की माझ्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा भटजी होते, मी एक पिता होतो, वधू पिता, आणि ती मुलगी होती. आता लग्न जे होतं ते तिच्यासाठी कर्म होतं, भटजींसाठी कार्य होतं आणि माझ्यासाठी कर्तव्य होतं. त्यामुळे एकच गोष्ट होती पण तिघांचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. कळलं? म्हणजे भटजी छान उदाहरण आहे. भटजी कार्य करून निघून गेले, मुलीला ते कर्म मुलीपेक्षा माझ्या जावयाला भोगायचंय म्हणून ते कर्म, आणि मी कर्तव्य करून मोकळं. म्हणजे मी त्यावेळेला आपण माझी जबाबदारी इदम न मम म्हणून जावयाला दिली, त्याने ती प्रतिग्रहिता म्हणून घेतली. ते आता प्रतिग्रहिता भटजीने सांगितलं म्हणून ते म्हणाले, पण त्याला माहिती नाही पुढे काय काय त्याला झेलावं लागणार आहे. पण मी कर्तव्य करून मोकळा झालो. असं ते दैनंदिन उदाहरण आहे. सुंदर. हे म्हणजे मला असं वाटतं आता पुस्तक वाचताना मला जास्त हे होईल की अशी छोटी छोटी सुंदर उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत की जी आज चपखल लोकांना कळू शकतात आणि पटकन तो विचार उचलून तो आपल्या जीवनात उतरवू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचीच उदाहरणाची आज गरज आहे. त्यामुळे हे मुळात तुम्ही खूप मोठं गीतेचं आणि भगवंताचंच कार्य केलंय असं मी समजतो. आणि मला असं वाटतं की हा बरोबर झाला, म्हणजे हा अगदी योग्य कर्तव्य झालं, त्याचं त्यांनी कर्म केलं. तर हे 3 प्रकार तुम्ही सांगितले अगदी बरोबर आहे. पण ज्यावेळेस ते व्यक्तिगत होतं, म्हणजे हे 3 घटकांपुरतं झालं. त्या 3 घटकांच्या 3 वेगळ्या भूमिका झाल्या. पण व्यक्तीमध्ये जेव्हा कर्माचा विषय येतो किंवा कर्तव्याचा विषय येतो त्यावेळेस काय करायचं,
हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे की आज कसं झालंय, म्हणजे मला असं वाटतं की मनुष्य एकच चाक घेऊन चाललाय, त्याला दुसरं चाक जे हवं आहे गाडीला ते तो घेतच नाहीये, तो एकाच चाकावर ती कसरत करतोय. हे जे जीवन झालंय कर्माच्या संदर्भात सुद्धा, म्हणजे असं वाटतं की मी फक्त नोकरी केली, व्यवसाय केला आणि पैसा मिळवला म्हणजे मी जीवन जगलो. तर ते जे दुसरं चाक आहे, जे आपण गीतेचं जोडतोय, त्याला अध्यात्मशास्त्राचं जोडतोय, तर ते कुठेतरी चाक बाजूला पडलंय, किंवा केवळ उपयुक्तता म्हणूनच त्या चाकाकडे बघितलं जातं, तेव्हा प्रश्न निर्माण होतात. म्हणून कर्म करताना एक छोटा, मला एक छान एक तुलनात्मक असं मला छान सांगावंच वाटतं की हे जे दुसरं चाक आहे ना, जे आपण पकडून चाललोय, पहिलं चाक जे पकडून चाललोय ते म्हणजे विज्ञानाचं आहे. म्हणजे आपण सगळं विज्ञान विज्ञान विज्ञान, माझ्या बुद्धीला पटेल ते एवढंच घेऊन जीवन जगतोय. त्याचा पुढचा जो भाग आहे धर्म, अध्यात्मशास्त्र, हा कुठेतरी सुटलाय. त्याच्यात होतं काय की विज्ञान हा फक्त मूलद्रव्याचाच विचार करतं, पण अध्यात्मशास्त्र किंवा गीता हे मूल्यांचा विचार करतं. म्हणजे एक मूलद्रव्यांचा विचार करतं, एक मूल्यांचा विचार करतं. दुसरं विज्ञान ट्रू ऑर फॉल्सचा विचार करतं. पण अध्यात्मशास्त्र गुड अँड एव्हिलचा पण विचार करतं. बरोबर आहे. हे दुसरं चाक आहे. किंवा तिसरं, विज्ञान हे तंत्रज्ञानावर आधारित असतं, तर अध्यात्मशास्त्र हे नीतिमत्तेवर आधारित असतं. आणि चौथं म्हणजे जे दिसतं आणि जाणवतं त्याचाच केवळ विचार आपला होतो, पण अध्यात्मशास्त्रात अव्यक्ताचाही विचार होतो आणि अव्यक्ताच्या पलीकडचाही विचार होतो, निर्मात्याचा विचार होतो. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की हे दोन्ही जर का चाक बरोबर आपण आणली तर जीवन सुंदर होईल. याच्यात होतंय काय की मी जगत असतो आणि मला गरज वाटली, मला प्रश्न निर्माण झाले, प्रॉब्लेम्स निर्माण झाले, फ्रस्ट्रेशन आलं, तर मी देवाकडचे उंबरठे झिजवतो. आणि गीता एक्झॅक्ट रिव्हर्स भाग सांगते, तू देवाला पकड, तू मला कनेक्ट हो, समत्व योग साध, तर तुझ्या कर्मात कौशल्य येईल आणि तू पूर्णपणे फ्रस्ट्रेशन विरहित जीवन जगू शकशील. तर हे भौतिकता आणि अध्यात्मशास्त्र याची सांगड घालणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण पुस्तक लिहिलंय आणि ते सोप्या शब्दात आपण आणताय तरुणांपुढे, हे मला असं वाटतं खूप मोठं काम आहे. एक छोटस मला त्यात ऍड करावंसं वाटेल की 7वा अध्याय जो आहे ज्ञान विज्ञान योग, तो त्याच्यासाठी, म्हणजे भगवंतांनी जरी म्हटलं ना की बाहेर जो वरवर जे दिसतंय ते माया आहे, त्याच्या आतमध्ये ईश्वर आहे, तर त्याचं एक साधं उदाहरण आहे की तुम्ही जेव्हा विहिरीकडे जाता आणि पाणी पिता तेव्हा त्या विहिरीवरती शेवाळ असतं. ते शेवाळ बाजूला केल्याशिवाय तुम्हाला आतलं स्वच्छ पाणी पिता येत नाही. ते शेवाळ म्हणजे आपल्याला आजूबाजूची दिसणारी ही समान दृश्यसृष्टी. त्यामुळे आजच्या तरुणांना ही सवय लागली पाहिजे की ते जे बघतायत ना त्याच्यावर विश्वास ठेवतायत आणि जे डोळ्याला दिसतंय, जे आकर्षक आहे त्याच्या मागे धावतायत. बरोबर. त्याच्या मागचं तत्व जाणून घेणं हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक सत्व असतं आणि एक तत्व असतं. सत्व आपल्याला दिसतं, पण त्याच्या मागचं जे लपलेलं तत्व असतं, ती जर सवय तरुणांनी लावून घेतली तर हा ज्ञान विज्ञान योग जो 7वा अध्याय आहे, बरोबर, त्याची दृष्टी पहिली तयार करतो आणि म्हणून मग तो पुढे भक्तीच्या 12व्या अध्यायापर्यंत जातो. तर हे छान उदाहरण तुम्ही दिलं, ते अगदी योग्य आहे. डॉक्टर, तुमच्या पुस्तकात पुस्तकावर संपादक म्हणून काम करताना तुम्ही अजून एक छोटस उदाहरण दिलंय की देव नका शोधू, देवत्व शोधा. म्हणजे नक्की काय करायचं? आता हे कसं आहे की हे मी उदाहरण दिलं नाही, भगवंतांनी 10व्या अध्यायात लिहिलंय विभूती. म्हणजे काय होतं की आजच्या तरुणांना ही गोष्ट अत्यंत, म्हणजे त्यांच्या मनात देव या संकल्पनेबद्दल खूप गोंधळ असतो. एक तर लहानपणी त्यांना देव हा कॉमिक आणि चित्रातून दाखवलेला असतो. त्यांना असं वाटतं की देव म्हणजे काही व्यक्ती आहे, ती मला शिक्षा करेल, ती आकाशात बसली आणि ते प्रत्येकाचं कर्म बघते वगैरे. पण भगवद्गीतेमध्ये हे सगळे गैरसमज दूर केले आहेत. भगवंतांनी सांगितलं की मी कसलेही कर्म कोणाला देत नाही, तुम्ही आपल्या प्रकृतीच्या गुणांप्रमाणे ते करता. त्यामुळे जेव्हा देव शोधायची वेळ येते तेव्हा आजचा तरुण खूप कन्फ्युज्ड आहे की देव म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्यामध्ये तो बोलतही नाही आणि कोणालाही प्रश्न विचारत नाही. कारण आज सामाजिक परिस्थिती अशी आहे की तुम्ही ओपन फोरमवर कुठेही देव म्हणजे काय मला सांगा, मला नाही कळलं असं बोलूही शकत नाही. अशी आपण परिस्थिती आणून ठेवलेली आहे. त्यामुळे भगवंतांनी 10वा अध्याय का लिहिला की तू जे काय देवत्व आहे, म्हणजे विभूती आहेत, तेच माझं देव आहे. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याकडे जे जे काही निसर्गामध्ये, माणसामध्ये जे जे काही ईश्वरी अंश दिसतात, तो ईश्वराचा अंश असं समज. म्हणजे मला सगळीकडे मंदिरामध्ये देव शोधायच्या ऐवजी तू सतत
प्रत्येक व्यक्तीमध्ये आजूबाजूच्या निसर्गामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये किंवा बाहेरच्या जगात देवत्व असलेल्या ज्या ज्या काही व्यक्ती असतील किंवा ज्या जे काही अंश असतील ते शोध. म्हणून आपल्याकडे बोरकरांनी लिहून ठेवलं ना की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. बोरकर काय म्हणतात की दिव्यत्वाला नमस्कार आहे माझा, नुसत्या देवाच्या फोटोला नमस्कार नाही. तर हा विचार भगवंतानी तरुणांसाठीच दिलाय. मी फक्त नळ आहे, त्यातलं आतलं जे पाणी आहे ते सगळं गीतेच आहे. प्रत्येक वेगवेगळे नळ जसे देतात, कळलं की नाही, कोण चमच्याने पाजतं, कोण पळीने पाजतो, तसा मी एक चमचा आहे असं समजा. पण हे विचार दिलेत ते तरुणांना आजच्या जगात जगण्यासाठी उपयुक्त व्हावेत आणि त्यांच्या प्रश्नाचं निराकरण व्हावं म्हणून दिलंय असं मला वाटतं. सुंदर विवेचन केलं तुम्ही डॉक्टर. मी थोडस मला माझं समजून घेणं हे उदाहरणांमधनं जास्त असल्यामुळे डॉक्टर जसं तुम्ही म्हटलं दिव्यत्वाची जेथ प्रचिती, म्हणजे मग तुमच्याच पुस्तकातलं एक रूपक आहे अश्वत्थ वृक्षाचं, तर त्याच्याबद्दल थोडस काय आहे. पुरुषोत्तम योग हा जो आहे 15वा अध्याय, त्याच्यामध्ये अश्वत्थ वृक्षाचं म्हणजे उलटा तो ऊर्ध्वमूल अध शाखा आहे, म्हणजे वरती त्याची मुळे आणि खाली. हे रूपक कशासाठी निर्माण केलंय की सुरुवात भगवंतापासून बीजापासून झाली आणि मग सृष्टीचा वृक्ष फोफावत गेला, अशा तऱ्हेने तो झाला. परंतु शेवटी त्यांनी असं सांगितलंय की हे जे तुम्ही आणि परमात्मा याच्या किंवा तुम्ही आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जी काही ही पानं फुलं फळं येतात आणि त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन होतात किंवा आपण आपल्या संसारात गुरफटून जातो, आपण अडकलेलो असतो, आपण बेड्या स्वतःला घातलेल्या असतात, त्या बेड्या तू या म्हणजे वैराग्याच्या तलवारीने छेदून टाक, असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आपण याचा अर्थ काय घ्यायचा? आणि हा फार उत्तम तरुणांसाठी विचार आहे 15व्या अध्यायाचा, की ज्याला मी असं म्हणतो की इथे विमान स्पिरिच्युअली टेक ऑफ घेतं. म्हणजे भगवद्गीता एक शिकवत असते एका विशिष्ट पॉइंट पर्यंत, आणि 15व्या अध्यायात ती अचानक आपण विमान जसं एअरपोर्टवरनं टेक ऑफ घेतो तसं भगवद्गीता एकदम वर जाते. याचं कारण काय की हा आपल्या ध्येयाला प्राप्त करण्याचा हा फार मोठा मार्ग सांगितलाय. एक ऑलिम्पिक मेडल विजेता, त्याला जेव्हा हे विचारण्यात आलं की तू हे कसं केलंस, तर तो काय म्हणाला की 4 वर्ष नंतर माझं ऑलिम्पिक होतं, तर ज्या दिवशी ते ऑलिम्पिकचं गेम आहे त्या दिवसापासून मी संपूर्ण दिवस उलटे वर्कआउट केले आणि प्रत्येक तासाला प्रत्येक दिवसाला मी काय करणार हे मी 4 दिवसापासून उलट कॅलेंडर केलं. तो फार मोठा बास्केटबॉलचा प्लेअर आहे अमेरिकेचा, आणि त्याच्या नावाने आज रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाचा कन्सेप्ट फार मोठ्या प्रमाणात जग जाहीर झाला आहे की तुम्हाला जर ध्येय मिळवायचं असेल तर पहिलं त्या ध्येयापासून सुरुवात करा आणि उलट तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. तर मला हे पुरुषोत्तम योगात दिसतं. मला हेच दिसतं जे 15व्या अध्याय म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुला आणि परमात्मा याच्यामध्ये जे काही येतं आहे ते तू वैराग्याच्या तलवारीने, म्हणजे वैराग्य म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवून तू त्या ध्येयापासून सुरुवात कर आणि हळूहळू उलट ध्येय कसं करायचं ते कर. म्हणजे हा ऍक्च्युली मार्ग दाखवलाय. तर ह्याचा वापर तरुणांनी करावा आपल्या आयुष्यात असं मला नक्की वाटतं. कारण आपण 14व्या अध्यायापर्यंत ध्येय ध्येय यश ध्येय असं सतत बोलत असतो, पण कोणी असा प्रश्न विचारेल की बाबा काही मार्ग सांगितलाय का नुसतं ध्येयाबद्दल गोष्टी सांगितल्या आहेत, तर तसं नाहीये. हा ऍक्च्युली ध्येयाचा मार्ग 15व्या अध्यायात सांगितलाय, ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणू. राजेंद्रजी, आता आपण जेव्हा ध्येय रिव्हर्स इंजिनिअरिंग किंवा हे सगळं म्हणतोय, तर एक आता काही 2 दिवसांपूर्वी घडलेला किस्सा आहे की एक एम्प्लॉई आहे, कंपनीमध्ये इन्क्रीमेंट मागायला गेला आणि बॉसनी सांगितलं की हे बघ माझ्या मागे काय लिहिलंय, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. म्हणजे त्यांनी त्याच्या सॅलरीचं इन्क्रीमेंट मागणं ही त्याच्या दृष्टीने जी फळाची अपेक्षा आहे, तर हे जे काही अर्थ लावला जातो याच्याबद्दल थोडंसं सांगाल? याच्यामध्ये आपल्याला एक विचार सखोल केला पाहिजे की कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको, याचा अर्थ तू कर्म सोड असं होत नाही. हा पहिला भाग झाला. पण दुसरा भाग असा आहे की निष्काम कर्म आणि सकाम कर्म. आपण ज्या वेळेस आपली रोटी मिळवतो किंवा आपण जेव्हा व्यवसाय करतोय किंवा त्यातनं अपेक्षा करतोय जीविका चालवायची आपल्याला, तर कर्म कर आणि काही कशीच अपेक्षा कशाचीच करू नकोस, असं होऊ शकत नाही.
त्यामुळे सकाम कर्माचा जो भाग आहे, जो दैनंदिन जीवन आहे, आपली नोकरी व्यवसाय आहे, त्यातून जी प्राप्ती होणार आहे, त्याच्यावर तर आपण काम म्हणजे तो मनुष्य जास्तीत जास्त ऊर्जा सकाम कर्मावर लावू शकतो. तो निष्काम कर्मावर तेवढी लावू शकत नाही. आणि जीविका चालवायची असेल तर सकाम कर्म हे आवश्यकच असतं. अन्यथा सकाम कर्माचा विषयच आला नसता. सगळेच जण निष्काम कर्म करत राहिले असते. प्रश्न कुठे येतो की मी माझं कर्म, मी माझं काम, दैनंदिन काम सुद्धा अत्यंत निष्ठेने करीन, मला त्याचा पगार हा मिळणारच आहे. किंवा व्यवसाय करत असताना एखाद्या वेळेस समजा कमी मिळालं, खोट आली, तर तू निराश होऊ नकोस. नैराश्याचा भाव काढून टाकणं हा भाग महत्वाचा आहे. त्यामुळे सकाम काय निष्काम काय, पण निष्काम कर्म हे आपल्याला जीवन जगत असताना हळूहळू थोडं थोडं वाढवत जायचंय. इथे आता डॉक्टरांनी जे उदाहरण सांगितलं की आधी एंड रिझल्ट पाहून, आधी रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला आता त्यांनी उदाहरण दिलं, तसं निष्काम कर्म हे आपला एंड रिझल्ट आहे, पण तो आता आधी आणून चालत नाही. आपल्याला जीविका आधी जगावीच लागते. ते करत करत रोज 1 तास निष्काम कर्म कर. ठीक आहे, देवासाठी आठवड्यात, आमच्या पांडुरंग शास्त्री आठवड्यात, त्यांचा आमचा स्वाध्याय परिवार आहे, ते सांगतात की तुम्ही आठवड्यातला 1 दिवस देवाला द्या. बरोबर आहे. जसं जीवन पुढे जाईल, ठीक आहे, मग आठवड्यातले तू 2 दिवस दे. असं करता करता 1 दिवस सकाम कर्माचा जो आपली अपेक्षा आहे किंवा त्यासाठी जे उद्दिष्ट आहे आपलं, ते कमी होत जातं आणि ते गेलं पाहिजे आणि निष्काम कर्माचा बॅलन्स वाढत गेला पाहिजे. त्यामुळे आज नोकरी करताना मी एकदम एंड रिझल्टवर जाऊ शकत नाही. त्यामुळे ती अपेक्षा एकदम धरणं योग्य नसतं, तर ते हळूहळूच होत असतं. आणि ती प्रोसेस आहे, ती द्यायलाच, त्याला वेळ हा द्यायलाच लागतो. म्हणजे एकदम घरदार सोडा आणि निष्काम कर्म करा असं होऊ शकत नाही. तर त्याला थोडा थोडाच वेळ तो वाढवत जावा लागतो. कारण ही शेवटी तप आहे, ते एकदम होत नाही. एकदम मी 12 तास सायकलिंग केलं असं नाही होत. ते हळूहळू हळूच वाढवावं लागतं. मी त्यात थोडस एक ऍड मला करतो. वाटतं श्रीमंतीनी म्हणजे ते माझ्या बरोबर असं तो नाही, ही बोला ना, पण बोला. काही श्लोकांवर छान बोलते, तर तिला म्हटलं तू सांग. बोलते कारण अशातला कर्मण्य भाग अधिकार असते, हा तर मूळ खांब आहे गीतेचा. त्यामुळे नक्की बोला. हेच हा जो मुद्दा आहे की आपण आपलं जे कर्म करतोय, जसं आम्ही आमचं प्रकाशन चालवतोय किंवा लेखन करतोय, तर हे तर आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण ते करता करताच आपण त्यातून समाजाला काय बेस्ट देऊ शकतोय, आणि जेणेकरून आज पॉझिटिव्हिटीची जी आवश्यकता आहे आजच्या काळामध्ये, किंवा आपण बघतोय की तरुणांमध्ये खूप आत्महत्यांचं प्रमाण आहे किंवा नैराश्य, पटकन फ्रस्ट्रेशन येत आहे. तर त्याकरता म्हणून आपण आपल्या प्रकाशनाच्या द्वारे कोणतं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतोय किंवा काढू शकतोय, तर ते आम्ही जास्ती करतो. म्हणजे बाकी जे ललित साहित्य आहे ते करण्यापेक्षा आम्ही जे वैचारिक आहे किंवा सांस्कृतिक आहे, तर त्याच्यावरती आम्ही आमचा फोकस सांगायचा उद्देश असा आहे तिचा की हे करत असताना काम तर करतोय, त्यातनं अर्थप्राप्ती होतीच आहे, पण ते उद्दिष्ट न ठेवता जर का तुम्ही काम निष्ठेने करत राहिलात तुमचं आणि ईश्वराशी कनेक्ट होऊन करत राहिलात, तर तो देतो, तो सांभाळतो. कुठून तरी मनुष्य येतो, पुस्तकं खरेदी करून घेऊन जातो. आपल्याला त्यासाठी वेगळं करावं लागत नाही. आता म्हणजे या दृष्टीने थोडं आपण जे रिव्हर्स इंजिनिअरिंगचं आता बोलत होतो, तर आमच्या बाबतीत पूर्णपणे उलट आहे. म्हणजे आम्ही काही ठरवलं तर ते नाही होत. उलट आमच्यासाठी असं काहीतरी वेगळं गोष्टी ठेवलेल्या असतात पुढे, आणि मग त्याने म्हणजे पुस्तकाचा विषय असेल, कादंबरीचा विषय असेल, तर ते असे येतात समोर गोष्टी की हेच तुम्ही करा, मग ते आपोआप होत राहतात. म्हणजे हे थोडं एक्सेप्शनल केस असू शकते, पण नाही, मी सांगतो, मला काही थोडेसे विचार मांडावेसे वाटतील तुमच्या, एस्पेशली तुमच्या प्रकाशनाच्या बाबतीत. जसं राजेंद्रजींनी कर्माच्या बाबतीत सांगितलं, तसं आपण आता कर्म इथे ते थांबत नाही. त्याच्या पुढचा अध्याय ना तो खूप इंटरेस्टिंग आहे, यज्ञाचा अध्याय. तो ध्यान कर्म संन्यास योग जो आहे, त्याच्यात यज्ञ कसा करावा कर्माचा, हे जे सांगितले ते नेमकं तुम्ही करताय. याचा अर्थ कर्म करताना जो तुमचा कस्टमर आहे त्याच्या गरजा लक्षात घ्या, त्याच्याप्रमाणे यज्ञ करा, त्याला तुम्ही स्वाहा द्या, त्याचा तुम्ही प्रसाद घ्या, आणि तुमचं जे कर्म आहे त्याच्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा विचार एक यज्ञ करा. म्हणजे त्या काळामध्ये ज्याला आपण बिझनेस किंवा प्रोफेशन म्हणू शकत नव्हतो, तो आजच्या काळातला यज्ञ आहे. त्यामुळे नुसतंच कर्म करायच्या ऐवजी त्याला तुम्ही यज्ञाचं स्वरूप दिलं,
त्याला तुम्ही जी देवता आहे तो तुमचा ग्राहक काय तो ओळखला, त्याप्रमाणे तुम्ही यज्ञ केला, त्याप्रमाणे तुम्ही आहुती दिली, म्हणजे हा यज्ञ झाला. कळलं? तुम्ही हे तुम्ही जे करताय 4था अध्याय आहे. तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही चपखल जे काय उदाहरण द्यायचं ते इतकं चपखल दिलेलं आहे की त्याचा प्रसाद मी घेतो आणि त्या प्रसाद किती मिळेल, मग मुठभर मिळेल का छोटा मिळेल ही अपेक्षा करत नाही. हे तुम्ही म्हणजे आमची जी खरी भूमिका आहे ती तुम्ही चांगल्या छोट्या शब्दात, सुटसुटीत शब्दात तुम्ही आता ही सांगितली. 4थ्या अध्यायात आहे, मी काय सांगणार नाही, ते 4थ्या अध्यायात आहे. हो, आहेच आहे. पण आपणच आपलं कसं सांगायचं की आम्ही प्रसाद रूप घेतो हे सगळं, पण आहे काय असतं मला असं म्हणावं वाटतं की श्रीकृष्ण प्रत्येकाच्या मनात आहे. आज तुम्ही कर्म एकदा चांगलं केलं ना की पुढच्या अध्यायाकडे तुमच्याच मनातला श्रीकृष्ण तुम्हाला नेतो. म्हणून 100% नेतो. तुम्ही जरी गीता जरी वाचली नसेल ना तरी त्या विवेकाच्या मार्गावर चालणं म्हणजेच गीता, म्हणजेच श्रीकृष्ण. अगदी आज तुम्ही 100%. विवेकाच्या मार्गावर चालून तो यज्ञ केला, त्याप्रमाणे ते प्रकाशन केलं, त्याच्यामध्ये पैशाची अपेक्षा न ठेवता ज्ञानप्रसाराची अपेक्षा ठेवली, म्हणजे तुम्ही ऋषी ज्या भावनेने यज्ञ करत होता त्या भावनेने तुम्ही तुमचं बरोबर. प्रकाशन चालवता. हे 4थ्या अध्यायात सांगितलंय. आणि हे गीता न वाचता सुद्धा तुमच्याच मनातला श्रीकृष्ण तुम्हाला करायला लावतोच. 100% लावतो. जे आज आपल्या हातून पुस्तक झालेलं आहे हे आता तुमचं क्षेत्र मेडिकल क्षेत्र आहे किंवा आणखी तुम्ही आता परदेशात आहात, इतका अनुभव घेतलाय, तथापि तो भगवान त्या वाटेवर आणतोच. आणि हे मला आज तुमच्या रूपाने दिसतंय की तुम्हाला ही प्रेरणा व्हावी आणि आजची गरज ओळखून तुम्ही पुस्तक लिहिताय, हे फार महत्वाचं आहे. आपण पुढे जाण्यापूर्वी आपले जे रसिक प्रेक्षक जे हा कार्यक्रम बघतायत, ऐकतायत, मला त्या सगळ्यांना सांगावं असं वाटेल की तुम्हाला काही बोलायचं असेल, तुमचं काही मत असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला फेसबुक लाईव्हच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्याच्यावर उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. आता आपण हे कर्म बघितलं. एक कर्मसन्यास म्हणून संकल्पना आहे. म्हणजे काय, म्हणजे मी माझं काम करायचं नाही का, मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मोबाईलवर गेम खेळले किंवा चहा पाण्यासाठी दिवसातनं 10 वेळा चहा प्यायला बाहेर गेलो, हा म्हणजे मी कर्मापासून संन्यास घेतला, नक्की काय? असं आहे की 6वा अध्याय ध्यानाचा आहे, ध्यान योग आहे. तर ध्यान म्हणजे फोकस आणि अटेन्शन. आज जगभर अटेन्शन डेफिसिट, मुलांचं लक्ष लागत नाही, मुलांचं ध्यान एकाग्रता होत नाही, म्हणून ती अभ्यास करत नाहीत. हा फार मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर गीतेने ध्यानयोगात दिलंय. पण एखाद्या गोष्टीवर जर फोकस करायचा असेल तर त्या मुलांना बाकीच्या गोष्टी टाळाव्या लागतील. म्हणजे तुमची परीक्षा जर 1 आठवड्यावर आली तर तुमचा कट्टा, तुमच्या पार्ट्या, तुमच्या मुलांबरोबर मित्रांबरोबर टाइमपास करणं किंवा मोबाईल, इंटरनेट, नेटफ्लिक्स, रात्री उशिरा जागणं, या सगळ्या सुख देणाऱ्या गोष्टी तुम्हाला ज्या टाळाव्या लागतात त्याला संन्यास म्हणतात. म्हणजे अनावश्यक गोष्टींना टाळणं हे जे वैराग्य, हे बांधल्याशिवाय आपण फोकस कसं करणार. त्यामुळे गीता 5व्या अध्यायात तुमची तयारी करून घेते. आता आपण परत राजेंद्रजींकडे जाऊ. आपण त्यांच्या आयुष्याला गीता लावण्याचा प्रयत्न करू. असा की जेव्हा त्यांना कळलं की मला गीतेचा अभ्यास करून गीतेवरती मला फोकस करायचा आहे, तेव्हा त्यांनी अनावश्यक आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी टाळल्या पूर्णपणे आणि ते फोकस करू लागले. आणि 6व्या अध्यायात जेव्हा फोकस झाला तेव्हा त्यांच्या हातने इतकं प्रचंड काम होऊ शकलं की आज 2,500-3,000 हजार पानं भरतील एवढ्या प्रवचनं, एवढी पुस्तकं. हे एफर्ट्स कुठून येतात, ही एनर्जी कुठून येते, ही ताकद कुठून येते. तुम्हाला पण 24 तास, मला पण 24 तास. तुमचं पण वजन 60-70 किलो, माझंही तेवढं. तुमचा मेंदू 1400 ग्रॅम, माझंही 1400 ग्रॅम. मग येतं कुठून? तर हे त्यामुळे येतं. हा फोकस जो असतो तो तुम्हाला प्रचंड ताकद देतो. आणि तो जितका फोकस करायला हवा त्या फोकस करण्याआधी आपण आपल्या आयुष्यामध्ये जे अनावश्यक गोष्टी टाळून स्वतःला त्या मार्गावर नेतो, तो 5वा अध्याय म्हणजे संन्यास. त्यामुळे ही जी काही श्रीकृष्णाची अकॅडमी आहे ना, हे कोचिंग क्लास आहेत श्रीकृष्णाचे. बरोबर. प्रत्येक अध्यायामध्ये आता हे शिकलास का, चल आता पुढच्या पायरीवर जाऊ, आता हे शिकलास का, पुढच्या पायरीवर जाऊ. त्यामुळे या अकॅडमीमध्ये तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा ते असं, म्हणून त्याला उपनिषद का म्हटलंय की उप आणि निषद याचा अर्थ जवळ बसवून शिकवण्याची गोष्ट आहे. ह्याच्या एका पुस्तकाच्या 1,00,000 कॉपी काढल्या आणि जगभर वाटल्या, असं करायचं तर श्रीकृष्णाने तेव्हाच केलं असतं. नाही. पण आज आपण जेव्हा एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व बघतो तेव्हा ऑटोमॅटिकली अरे
हा तर 5वा अध्याय, अरे हा तर 6वा अध्याय, अरे हा तर 3रा अध्याय. म्हणजे आपण त्या दोघांच्या आयुष्याला जरी लावत राहिलो तरी गीता 18व्या अध्यायापर्यंत जाईल. खरंय. राजेंद्रजी, मला गीता, त्याच्यात बोला थोडं ना. ऍडिशन करावं असं वाटतं की सर डॉक्टरांनी एक्सप्लेन केलं जास्त, म्हणजे आसक्ती आणि वासना यांचा संन्यास झाला पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. कर्मामागे जी असणारी आसक्ती आणि वासना ही तो त्याचा प्रोग्रामच आहे, भगवंताचा तो प्रोग्रामच आहे की वासना राहणारच आहे ती. पण ती वासना आपण दैवी बनवली किंवा षड्रिपू दैवी बनवले तर हा कर्मसन्यास होऊ शकतो. बोला तुम्ही काय विचार. राजेंद्रजी, तुम्ही आता षड्रिपूंचा उल्लेख केलात, तर तसंच गीतेमध्ये प्रवृत्ती म्हणजे आपण जे माणसाचे गुण म्हणतो, त्रिगुण म्हणतो, तर त्याच्याबद्दलही सांगितलंय की एखादा माणूस कसा वागेल तर त्याची जी मूळ प्रवृत्ती आहे, जो स्वभाव आहे त्याप्रमाणे वागेल. म्हणजे नक्की कसं असतं? मला आपण या संदर्भात सुरुवातीपासून गीता ही अशी आहे की तुम्ही जितकी खोल उडी माराल ना तितके तुम्हाला रत्न सापडत जातात आणि असं वाटतं की अरे अजून पुढे ज्ञानसागर फार पसरलेला आहे. खरंय खरंय. तर जो अर्जुन विषाद योग आहे तो म्हणजे भगवान म्हणतात तू शोक करू नकोस. मी 2 मिनिटात ते फक्त एक्सप्लेन करतो की शोक करू नकोस म्हणजे काय, तर रडू नकोस हा अर्थ नाहीये. शोक याचा अर्थ धरून ठेवणं. आपण इतके नकारात्मक विषय किंवा आसक्ती आणि वासनेचे विषय मनात धरून ठेवलेले असतात. ती बादली जी म्हणजे चिखलानी भरलेली आहे ना, त्याच्यात आपण चांगलं पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो जीवनात, पण ती बादली चांगल्या पाण्याने भरत नाही. याचं कारण मुळात जी चिखलाचं पाणी आहे ते आपण काढलं पाहिजे. भगवंतांनी इतकं शास्त्र शुद्ध रीतीने, आता डॉक्टर म्हणाले असं की एक झालं की ते पुढचं सांगतात, एक झालं की ते पुढचं आपल्याला ज्ञान देतात. तर शोक पहिला काढून जर का आपण पुढे पुढे जात गेलो तर तुम्ही प्रत्येक अध्यायाचं पाहाल की त्यांनी शोक काढल्यानंतर मग आता तू काय कर, मग यानंतर तू काय कर हे सांगत गेले. आणि ते सांगताना तुम्ही आता जो विषय काढलात की त्रिगुण जे आहे सत्व रज आणि तम, तर जोपर्यंत तुम्ही सात्विकतेकडे जात नाही आणि जोपर्यंत रजोगुण आणि तमोगुण व्यापून आहेत आणि आजच्या काळात तर तेच व्यापून आहेत, ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही सत्व गुणाकडे जाऊ शकत नाही. आणि सत्व गुणाकडे गेल्याशिवाय तुम्हाला ईश्वर दर्शन, त्याची अनुभूती किंवा जे काही आपल्याला जीवनात सकारात्मक ऊर्जा हवी आहे ती मिळू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ की मी चिखलातच आहे आणि मी काहीतरी माझं चांगलं होण्यासाठी मी चांगल्या पाण्याचं स्नान करण्यासाठी चांगल्या पाण्याच्या शोधात आहे. तर तू चांगल्या पाण्यात राहा आधी, तर तुला आपलं आपोआप ते जे शुद्ध आणि सात्विक म्हणजे सत्यम शिवम सुंदरम जे आहे त्याचा बोध व्हायला लागेल. तर त्यामुळे हे त्रिगुणांमधले आपल्याला राजसी आणि तामसी कमी केल्याशिवाय आपल्याला सत्व होऊ शकत नाही. सत्व तेव्हाच होईल ज्यावेळेस शोक काढला जाईल आणि कर्मात शुचिता येईल, त्यावेळी आपल्याला सत्व गुण, मग जीवनातले अनेक आपले जे व्यापलेलं मन आहे ना ते कॉन्सन्ट्रेटेड होत जाऊन आपल्याला मार्ग पुढे प्रकाशित होत जाईल. म्हणून त्यामुळे त्रिगुण हे आवश्यकच आहेत. कारण एखादा लढाईची वेळ आली तर सगळे सत्वगुणी उपयोगाचे नाही, पण समाजच सत्वगुणी झाला जास्तीत जास्त आणि त्याचं दर्शन आपल्याला रामराज्यात घडतं. म्हणजे वाल्मिकींनी जे वर्णन केले पहिल्या याच्यामध्ये प्रकरणात त्यांच्या, तर ते सगळं वर्णन त्यावेळेचं सत्वगुणी लोकांचं होतं. तर सात्विक राजस तामस हे असणारच आहे, ते असायलाच पाहिजे. कारण प्रकृती ही त्रिगुण आहे म्हणूनच प्रकृती निर्माण झाली, अन्यथा त्रिगुण नसते तर प्रकृती निर्माणच झाली नसती. फक्त बॅलन्स काय करायचं आपल्याला हे ठरवलं पाहिजे. बरोबर. मला याच्यात थोडंसं ऍड करावं असं वाटेल असं की तुम्ही म्हणता ते अगदी परफेक्ट आहे. आपल्या प्रत्येक माणसाचं अस्तित्व कसं बनलेलं असतं, तर माझं एक शरीर आहे, माझं एक मन आहे आणि माझी एक बुद्धी आहे. शरीर हे कायम तमोगुणी असतं, म्हणून त्याला आळस हवा असतो, गादीवर लोळायला हवं असतं, काही काम करायला नको. त्यामुळे व्यायाम हा शरीराच्या विरुद्ध आहे, शरीराच्या स्वधर्माच्या विरुद्ध आहे. मन जे असतं ना ते कायम अस्थिर आणि चंचल असतं, त्यामुळे भीती तरी वाटते, राग तरी येतो, शोक तरी होतो, दुःख तरी वाटतं, कळलं, किंवा राग येणं हा सगळा रजोगुण आहे. त्यामुळे मनाचा स्वधर्म रजोगुण आहे आणि बुद्धीचा स्वधर्म खऱ्या अर्थाने सत्वगुणी आहे, म्हणजे विवेक आहे. बुद्धीला विचार आहे, बुद्धी प्रत्येक गोष्ट विचार करून करते. पण आपला प्रॉब्लेम काय होतो की आता एका घरात 3 मुलं आहेत, त्यापैकी मन आणि बुद्धी
ही दोन मुलंच आपापसात खेळत राहतात, असे मन आणि शरीर, आणि आपल्याला पाहिजे ते करून घेतात. आणि तो जो मोठा मुलगा असतो त्याला मी विवेक म्हणतो, आणि ह्याला मी मनू म्हणतो, आणि त्याला मी देह म्हणतो. तर ते देह आणि मन एकमेकांशी खेळत राहतात, ह्याच्याकडे लक्षच देत नाहीत, आणि त्यामुळे आपली गाडी सुरळीत चालतच नाही. सतत काही ना काहीतरी गोंधळ होत राहतात. जर तो जो मोठा मुलगा आहे बुद्धी, तो जो सत्वगुणी मुलगा आहे, त्याने जर टेक ओव्हर केलं की बाबा मी सांगतो तसं आता तुम्ही वागा, तर ऑटोमॅटिकली रजोगुण आणि तमोगुण हे माणसाला याची पहिल्यांदा जाणीव होईल की हा माझा तमोगुण आहे, हा माझा रजोगुण आहे, आणि मग तो सत्वगुणाकडे जाईल. त्यामुळे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे आपल्यात असणारच आहे. त्याच्या पलीकडचा जो आत्मा आहे तो म्हणजे भगवंत, आणि हे तीन गुण हे प्रकृतीचे आपल्याला दिलेले काय म्हणतात त्याला प्रसाद आहेत, त्यांनी तो बांधून ठेवलाय आत्मा, असं गीता म्हणते. पण आपल्याला याची जाणीव होणं या तिन्ही गुणांची, आणि मग आपण सत्वगुणाकडे जाणं हे बरोबर. म्हणजे मला तरुणांना असं सांगावं लागेल की आपण सकाळी 8 वाजता 8:30ला तुम्ही उठता. समजा तुम्हाला 8:30 वाजता कोणीतरी सांगितलं मी वडापाव आणि भजी देतो, तुम्ही खाल का? नाही, कारण तो तमोगुणी पदार्थ आहे. जेव्हा तमोगुणाला सुरुवात संध्याकाळ नंतर होणार तेव्हाच तुम्ही तो खाणार. त्यामुळे ऋतुमानामध्ये सुद्धा सत्वगुण, रजगुण, तमो, सृष्टीमध्ये सुद्धा सत्वरजतम आहे, माणसामध्ये सुद्धा सत्वरजतम आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांचं जे अलाइनमेंट आहे ते अलाइनमेंट म्हणजे योग. म्हणून तुम्ही सकाळी जेव्हा सत्वगुणी असतात तेव्हा उठा आणि अभ्यास करा. 5 वाजता उठा आणि तुम्ही संस्कृत आणि मॅथमॅटिक्स का शिका. 5 वाजता उठून कोण नेटफ्लिक्स बघतो का? हल्लीची मुलं बघत असतील. पण याचा अर्थ सत्वगुण तुम्ही जेव्हा असता तेव्हा सत्वगुणी ऍक्टिव्हिटी करा, तेव्हा सत्वगुणी आहार करा. आपल्याकडे उपासाची पद्धत काय आहे की आहारातनं मी तुमचे गुण बदलीन. तुम्हाला जे वरण भात आणि साधं जेवण ज्या वेळेला पूजेच्या दिवशी असेल, त्या पूजेच्या दिवसाच्या जेवणातून आम्ही तुझा गुण बदलण्याचा प्रयत्न करू, तो सुद्धा सामायिक दृष्ट्या. असं गुणाची व्याख्या जी आहे ती शरीरामध्ये बांधलेली नाहीये. गुण हे सृष्टीत आहेत, पण आपण ते ओळखून अलाईन होणं. म्हणून आपल्याकडे एकादशी काय आहे तर दर 11 दिवसांनी मन आणि 10 इंद्रिय यांनी एकत्र देवाकडे बसायचं आहे. उपवास म्हणजे देवाजवळ बसणं. एकादशी म्हणजे 11 जणांनी. कोण 11 जण? 10 इंद्रिय आणि मन. त्यामुळे आपण सत्वगुणी होण्यासाठी आपल्याला परंपरेने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. फक्त परंपरेने हे सांगितलं नाही समजावून, कारण त्यावेळेला फेसबुक लाईव्ह वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे परंपरेला वेळ नाही मिळाला. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की हे जे गुण आहेत, मला तर जेव्हा मी हे वाचलं, कारण मी एक डॉक्टर असल्यामुळे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आणि सायकोलॉजी हा माझा आवडता विषय असल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी बघत होतो. आणि तो इतका आवडता गुण माझा म्हणजे आवडता अध्याय आहे की मला असं एक क्षणी असं वाटलं होतं की आपण 4व्या अध्यायावरच गीता लिहावी. हे ज्यावेळेस आपण गुणांबद्दल म्हणतोय तर सीमंतिनी ताई, मला एक पटकन आता ज्यावेळेस डॉक्टरांनी जेवणा खाण्याचं उदाहरण दिलं तर मला एक लक्षात आलं की प्रत्येक आपण कार्य करताना त्याच्यात आपण काहीतरी एक डेडिकेशन असतं, त्याच्यामध्ये आपण काहीतरी एक समर्पणाची भावना असते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे घरची आई किंवा घरातली जेवण करणारी स्त्री, असं नाही का वाटत तुम्हाला? अगदी नक्कीच वाटतं तसं. म्हणजे मी एक स्त्री आहे म्हणून नव्हे, पण आपण आपल्या आई किंवा आता सासूबाई आहेत या सगळ्यांना बघत आलेलो आहे. त्यामुळे त्यांचं जे काही डेडिकेशन असतं ना, तर ते खरोखरी म्हणजे त्यांनी पुढची पिढी पण घडत असते किंवा संपूर्ण कुटुंबावरती आपण जे अन्न घरात शिजवतोय तर त्याचा नक्कीच परिणाम होत असतो. तर त्यामुळे ते करताना सुद्धा आपली सात्विकता त्या अन्नामध्ये उतरावी यासाठी नक्कीच गृहिणींनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्हाला आमच्या दादांनी म्हणजे पांडुरंग शास्त्रींनी त्याकरता शंकराचार्यांची स्तोत्र आहेत किंवा भगवद्गीतेचे पण अध्याय आहेत. तर या गोष्टी जर का आपण अन्न प्रक्रिया करताना जर का म्हणत राहिलो तर त्याचा नक्कीच परिणाम होतो अन्नावरती. आणि सात्विकता जी आपण म्हटलं की निसर्गातून किंवा याच्यातून आपल्यामध्ये बाणवायची असते, तर ती नक्कीच बाणवली जाऊ शकते. अजून एक ह्याच्यामध्ये मला असं सांगावं वाटतं थोडंसं की आपल्या आजूबाजूचे आवाज आणि आपल्या प्रतिमा जशा तुम्ही असा निर्माण कराल त्याप्रमाणे तुमच्यातला गुण बदलतो. आज वासना मोड मधून आपण भावना मोड मध्ये आणि भावना मोड मधनं आपण विवेक मोड मध्ये, असं मी तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण
याचे नवीन शब्द निर्माण केलेत, की एक वासनेचा मोड, एक भावनेचा मोड आणि एक विवेकाचा मोड. आपण तिघेही आपण त्या तिन्ही गुणामध्ये सतत असतो, सतत खेळत असतो, इकडून तिकडे तिकडून इकडे. तर ज्या वेळेला आपण आपल्या मुलांवर संस्कार, म्हणून आपल्याला परंपरेने सांगितलंय की तुमच्या आजूबाजूला नजरेला पडणारी चित्र आणि तुमच्या कानावर पडणारे आवाज आणि तुम्ही जे खाता या सगळ्यांचा परिणाम परिपाक ज्याला म्हणतो, की मी आता जेवण करणाऱ्या स्त्रीला हे नक्कीच शब्द कळेल की परिपाक म्हणजे काय. तर याचा परिणाम शेवटी आपल्या सूक्ष्म देहावरती होतो आणि तसे संस्कार होतात आणि तसं आपलं वर्णन होतं. पण आज नेमकं झालंय काय की डोळ्याला, तरुणांच्या समोर डोळ्याला पडणारी चित्र काय आहेत, त्यांच्या कानावर पडणारे शब्द, आवाज आणि म्युझिक आणि संगीत काय आहे आणि ते जेवतायत ते काय आहेत. आता असं सगळं जर असेल, हे तमोगुणी असेल, तर आपण सत्वगुणाचा डांगोरा पेटून त्याचा परिणाम होणार नाही. म्हणून मला असं वाटतं की इथे जसं सीमांतनी ताई म्हणाल्या की इथे आईचा रोल फार महत्वाचा आहे घरातला. घरातली आई हीच खऱ्या अर्थाने मुलांची श्रीकृष्ण आहे. कारण अर्जुन आणि श्रीकृष्णांचा जो स्नेहबंध आहे तो आईबद्दल असतो. आईचा शब्द ते प्रमाण मानतात, परंतु आई आपल्या प्रेमाच्या अधिकाराचा वापर करत नाही कारण तिला ज्ञान नसतं. त्यामुळे आईकडे हे प्रेम आणि ज्ञान एकत्र यावं आणि तिने मुलांना श्रीकृष्ण होऊन त्यांचं कुरुक्षेत्र जिंकून द्यावं, असा खऱ्या अर्थाने या यशोगीतेचा मला उद्देश वाटतो. त्यामुळे हे खूप छान आहे तुमचा उद्देश. फार गरजेचं आहे की आईने बनवावं की मी तर स्त्री आहे, मी कुठे पुरुष आहे असं नाही म्हणून. श्रीकृष्ण एक तत्व आहे, तो गुरु आहे, कळलं की नाही. गुरु शिष्य आहे, आई आणि मूल आहे, मित्र आहे. जसं आता पुस्तकामध्ये मित्रांचा हे आहे, तर हा विचार मला करावा असं वाटतो. खूप छान. आणि आईचं उदाहरण तुम्ही दिलंच आता, तर आपण एक संगीतातलं उदाहरण आहे छान की संगीतात म्हणजे शास्त्रीय संगीतात विशेषतः दोन वाद्य महत्वाची असतात, एक तंबोरा आणि एक हार्मोनियम, पेटी ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर पेटी ही आई स्वरूप असते, ती त्या गायकाला सांभाळून घेते. पण तंबोरा पण आवश्यक असतो, किंबहुना तंबोराच आवश्यक असतो कारण तो बाप स्वरूप असतो. कारण तो जरा इकडे तिकडे सूर गेला तर तो दाखवतो की तू चुकलाय सूर. आई सांभाळून घेते, पेटी सांभाळून घेते, हार्मोनियम. पण बाप हा तंबोरा असतो, तो तुमचा सूर चुकला तर तो लगेच त्याला हे देतो. त्या दोन्हीची आवश्यकता आपल्याला आहे. आणि आपली भारतीय संस्कृती यांना हे फार मोठा विचार आहे की कुटुंब व्यवस्था का आली, तर हे सगळे संस्कार ह्या आई वडिलांकडून, तंबोरा आणि बिया सगळ्या याच्यातून एक सुसंगत असं संपूर्ण कुटुंब तयार होत असतं. त्यामुळे आपल्याकडे कुटुंब व्यवस्था ही फार महत्वाची गोष्ट आहे. विनोबांनी याच्यावर फार छान सांगितलंय, ते मला सांगावं असं वाटतं. विनोबा म्हणतात देव आहे तुमच्या समोर आणि संत आहेत, कळलं, एक ईश्वर आहे आणि संत आहे. पण एका घरामध्ये लहान मुलं असतं ना, ते जेव्हा रडायला लागतं ना तेव्हा आई उचलून घेते, आणि ते जेव्हा हसायला लागतं ना तेव्हा बाप उचलून घेतो. कळलं की नाही मानसिकता. हसणं पण भाव असतं, ते रडायला लागलं आणि शुक्र आहे लवकर घे, ह्याला घे ह्याला घे ह्याला घे म्हणजे आईच्या हातात देतो. तसं ते म्हणतात की संत तुम्हाला उचलून घेतात, संत तुमची आई आहे. ईश्वर तुम्हाला प्रत्येक वेळेला उचलून घेईल असं नाही, पण तो जगन्नियंता असल्यामुळे तो सगळ्याचं कारण आहे. परंतु आई आणि वडील अशा दृष्टीने गरजेचे आहेत की एकाने रडल्यावर उचलून घ्यावं आणि एकाने हसताना उचलून घ्यावं. राजेंद्रजी, अजून एक आहे, आपण प्रत्येक वेळी म्हणतो की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण म्हणजे हे सगळं करताना, मी समाधानी राहताना आहे परमेश्वर बघून घेईल म्हणून मी माझं कर्मच केलं नाही तर काय असेल हरित देईल खाटल्यावर, आपल्याकडे ती म्हण आहे, पण ती चुकीची आहे. आणि हा तुकाराम महाराजांचा हे आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आमचे अनंतराव आठवले म्हणायचे, म्हणजे स्वामी वरदानंद भारती, की ठेविले अनंते तैसेची राहावे, राहावंच लागतं, तुम्ही काही करू शकत नाही, त्याच्या प्रोग्रामच्या बाहेर तुम्ही जाऊच शकत नाही. चित्ती असो द्यावे समाधान हे फार महत्वाचं आहे. मला जसं घडवलंय, मी जे पूर्वसंस्कार घेऊन आलोय, जन्म घेऊन आलोय, मला त्याच याच्यामध्ये माझ्याच कर्मामुळे तसंच राहावं लागणार आहे. त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर मला आता या जीवनात विकास केला पाहिजे. पण जे पण मला प्राप्त झालं मला तसं राहावंच लागतं आणि त्याच्याशी ऍडजस्ट करून घ्यावंच लागतं, कारण ते ऍडजस्ट होणं हे माझ्याच कर्माचं फळ असतं. पण चित्ती असो द्यावे समाधान, जी मला परिस्थिती लाभलेली आहे त्याच्यात समाधानी वृत्ती
मला वाटतं काही टेक्निकल इश्यूमुळे राजेंद्रजींचं कनेक्शन ब्लॉक झालंय. तर थोडंसं डॉक्टर हे झालंय वाटतं. हा ठीक आहे ठीक बोला आहे. ना. आणि बोला. आता त्यांनी सांगितलं मगाशी 15वा अध्याय कसा एकदम तुम्हाला फ्लाईट देतो, अशी फ्लाईट देतो याच्यामध्ये. किती इतकी सुंदर आहे की ऊर्ध्व मूलमध शाखम अश्वत्थम प्रावरव्यम, इथून तो सुरुवात करतो. तर आमचे दादा सांगत आणि आपल्याला संतही सांगतात की ऊर्ध्वमूल आहेच आहे, पण शाखा विस्तार जो झालाय त्याच्यातही तो येऊन बसलाय. म्हणजे तो वर आकाशात नाहीये भगवान, तर भगवान आकाशात तर आहेच आहे, पण तो माझ्या हृदयात येऊन बसलेला आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. जर का माझ्या मध्ये आत सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे, बरं हा सीसीटीव्ही कॅमेरा हा नुसता रेकॉर्डिंग नाही करते, माझं मन जाणतोय, माझी बुद्धी जाणतोय आणि माझे हेतू पण जाणतोय, तर मी कसं वागलं पाहिजे. आपण सीसीटीव्ही बँकेत किंवा इकडे तिकडे गेलो ती सीसीटीव्ही असतात, तर तो बघतोय म्हणून मी चांगला वागतोय. सिग्नल आहे म्हणून मी पोलीस आहे म्हणून मी सिग्नल मोडत नाहीये. बरोबर आहे. समोर पोलीस आहे म्हणून मी सिग्नल मोडत नाहीये. पण सिग्नल लागलाय आणि पोलीस नाही तरी मी माझं कर्म सिग्नल न मोडण्याचं करत असेल, तर ही वृत्ती जोपासली पाहिजे. बरोबर. आणि ही करण्यासाठीच तो आपण स्व अध्याय म्हणत असतो त्याला, की मी माझ्या आत जो बसलेला आहे तो 24 तास बघतोय. म्हणजे आमचं दादा असं म्हणतात की जेव्हा मी श्रमत असतो, मी जेव्हा काम करत असतो, तेव्हा भगवान माझ्याबरोबर काम करत असतो, हा भाव आणला पाहिजे. मी जेव्हा जेवत असतो तेव्हा भगवान माझ्याबरोबर जेवतोय म्हणून मी नैवेद्य दाखवतो. आपल्याकडे नैवेद्य दाखवण्याची पद्धत त्याचमुळे. माझ्याबरोबर भगवान जेवतोय, मग मी कसं जेवलं पाहिजे आणि काय जेवलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की मी जेव्हा झोपतो तेव्हा भगवान माझ्याबरोबर झोपत नाही, तर तो जागा राहून माझं रक्षण करतो. आणि या तिन्ही वेळात आपण त्याची कृतज्ञता मानली पाहिजे. म्हणून आज स्वाध्यायनी किंवा ऋषींनी आपल्याला जी त्रिकाल संध्या दिली, तिथे 3 वेळा फार महत्वाच्या असतात. आणि ती जर का कृतज्ञता बुद्धी अंगी बाळवली तर मनुष्याच्या अंगात धैर्य यायला लागतं. आज धैर्य का नाहीये, कारण मला काहीतरी लपवूनच करायचंय. सीसीटीव्ही आहे म्हणून मी तेवढ्या पुरता चांगला वागतोय. पण जेव्हा माझ्या आत भगवान आहे मला कळतं आणि मी त्याप्रमाणे वागायला लागतो, तेव्हा धैर्य यायला लागतं. तर ते आज म्हणजे त्यांचा विषय आहे की आज तरुणांसाठी हे कशा पद्धतीने आधुनिक दृष्टांतातून न्यायचं. मला असं वाटतं की हा जो तुकारामांचा अभंग आहे ना, ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, याच्या मागे सायकोलॉजीची काहीतरी बॅकग्राऊंड आहे. आज आरईबीटीचा म्हणजे विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचा विचार केला किंवा कुठल्याही सायकोलॉजीच्या थेरपीचा विचार केला, तर ते काय म्हणतात की जेव्हा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येतं किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्म करता, त्यात 2 भाग असतात. एक तर परिस्थिती माझ्या हातात आहे आणि दुसरी परिस्थिती माझ्या हातात नाही, ज्याला आरईबीटी म्हणते फॅक्टर्स इन कंट्रोल आणि फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल. तर अध्यात्म आपल्याला असं सांगतं की फॅक्टर्स इन कंट्रोल जे आहे त्याच्यासाठी तुम्ही निष्काम कर्म करा, आणि फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल जे आहे त्याच्यासाठी चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा असं कर्म सोडून तसंच्या तसं राहावं असं नाहीये. हा लंबक असतो. आपल्या कर्माचा जो लंबक असतो तो एका बाजूला नशीब असतं आणि एका बाजूला आपलं जीवन असतं. जेव्हा तुम्ही जास्त कर्म करता तेव्हा नशीब सुद्धा तेवढं तुम्हाला साथ देतं. त्यामुळे जितकं तुम्ही चांगलं कर्म करता तितकं तुम्ही नशिबाला जास्तीत जास्त आपल्याबरोबर यायला लावता. म्हणून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जेव्हा असेल तेव्हा चित्ती असू द्यावे समाधान, पण परिस्थिती आपल्यामध्ये जी असेल त्यासाठी मात्र तुम्ही हे करावं, म्हणजे तुमचं निष्काम कर्म करावं. असा दोघांचा पुन्हा एकदा योग करावा, म्हणजे पुन्हा तो योगच झाला. म्हणजे गीता जोडण्याचं शास्त्र आहे. गीता हा प्रत्येक गोष्टीला जोडण्याचं शास्त्र आहे, म्हणून प्रत्येक अध्यायात ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींशी जोडतात. आणि या योगातून मोक्ष प्राप्ती होत असते. मला एक आधुनिक उदाहरण या संदर्भात त्यांनी सांगितलं म्हणून द्यावंसं वाटतं. आधुनिक उदाहरण आहे की ज्या वेळेस आपण इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे विज्ञानातलं उदाहरण आहे की इलेक्ट्रॉनला आपण पॉझिट्रॉन ठेवला समोर तर फोटॉन एनर्जी त्याच्यातून एस्केप होते. इलेक्ट्रॉनला पॉझिट्रॉन ठेवला तर तो काउंटर पार्ट आहे. इलेक्ट्रॉनचा काउंटर पार्ट पॉझिट्रॉन आहे आणि पॉझिट्रॉनमुळे फोटॉन एनर्जी एस्केप होते. तसंच कर्म जे आहे त्या कर्माला निष्काम कर्मयोगाचा काउंटर पार्ट ठेवला तर त्याने मोक्ष साधतो, योग साधतो. त्यामुळे आपण कोणत्याही याच्यातनं गेला तरी आपण गीता सिद्धांतावर येतो.
राजेंद्रजी, तुम्ही जी दैनंदिन गीता आहे, तुमचं जे स्टोरी टेलवर आहे, हो. तर ते काय आहे? कारण मी बघितलं की ते 365 दिवस म्हणजे तुम्ही गीतेतले अध्याय घेऊन त्याचं निरूपणांवर केलंय. ते तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल आमच्या प्रेक्षकांना? मी हे संपूर्ण गीता त्यात सांगितलेली आहे. म्हणजे मी फक्त अर्जुनाचा प्रश्न हा मी इन्कॉर्पोरेट केलेला आहे पुढच्या विवेचनात, भगवंताच्या विवेचनात, भगवंताच्या श्लोकात. तर त्यामुळे मी संपूर्ण भगवद्गीतेवरच बोललेलो आहे त्याच्यात. आणि साधारण ते छान मलाही स्वतःला शिकायला आपण शिकत असतो हे मी सांगत नाहीये. म्हणजे मी त्यावेळेस सुद्धा माझी भूमिका मांडली आहे किंवा गीतेवर आज जे काही लेखन आजपर्यंत जे झालंय ते मी शिकतोय अजून. मला असं वाटतं आणि जितकं शिकतो तेव्हा मला अजून असं वाटतं की मला काहीच येत नाही, मला काहीच कळत नाही. इतका तो ज्ञानमार्ग विशाल आहे. पण त्याचं थोडंसं जे काय मला आकलन झालं तेवढं मी निरूपण करत आहे. मी ते प्रवचन नाहीये, ते निरूपण आहे किंवा माझे मंतव्य आहे. पण ते प्रत्येक श्लोकावर केलंय. आणि संदर्भ मी जवळपास 50 एक भगवद्गीतांचे संदर्भ घेतले त्याच्यात, देशी विदेशी लोकांचे. आणि वेद, उपनिषद आणि इतर बरेच भौतिक शास्त्रातल्या ग्रंथांचे हे घेतले. पण गीतेला कुठल्याही दुसऱ्या पालखीची किंवा भोईची आवश्यकता नाहीये. गीता इटसेल्फ ज्ञान आहे. पण कुठेतरी आज डॉक्टर जसं काम करतायत की समजावण्यासाठी आपल्याला काहीतरी उदाहरण घ्यावं लागतं, कारण गीता इटसेल्फ ज्ञान आहे. तर त्याचं मी 365 दिवस स्टोरी टेल साठी बोललो. जाताना एक सांगावं असं वाटतं की मी जे गीतेवर लिहिलं हे मी कोणतेही स्वतःचा संकल्प न करता आपोआप हे येत गेलं आणि काही कारणाने मी ते लिहित गेलो किंवा रेकॉर्डिंग करत गेलो. तर हे सुद्धा एक अनुभूतीचा विषय आहे. आणि मग असं वाटतं की भगवंताने आपल्याला निमित्त का बनवलं, निमित्त मात्र आपल्याला का बनवलं, त्याचं मात्र आश्चर्य वाटतं. आणि इथे कळतं की आपल्या हातात खरंच काही नाहीये. आपलं कर्म करत राहणं एवढंच आपलं. आणि आमचे दादा म्हणतात त्याप्रमाणे 3-4% फक्त फ्री विल आपल्याला दिलेलं आहे. बाकी आपल्या हातात काही नाही. आपणच आपलं कर्म रचत असतो आणि भोगत असतो. मला एक प्रश्न प्रचितीला विचारायला आवडेल या ठिकाणी संपादक म्हणून, की हे पुस्तक वाचताना एक संपादक म्हणून त्याच्यावर विचार करताना एक गीतेचं तत्वज्ञान तसं बऱ्यापैकी गहन आहे. तर तुमचा नेमका विचार काय होता की तो कुठल्या पद्धतीने तो तरुणांसमोर आणावा आणि हे पुस्तक का वेगळं आहे आणि तरुणाने हे पुस्तक का घ्यावं, ह्याचं संपादक म्हणून तू जरा विस्तृत विवेचन केलंस तर बरं होईल. हा म्हणजे माझ्याचकडे बाउन्सर आलेला आहे. इतका त्याची गरज वेळ होती. भूमिका आता उलट झालेली आहे. पण डॉक्टर, ज्यावेळेस तुमचं स्क्रिप्ट तुम्ही माझ्याकडे दिलं होतं आणि तुमचा विचार आणि आपलं ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मला जाणवलं होतं की इतक्या सोप्या भाषेत आणि माझ्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं घेऊन कुणीतरी मला गीतेतलं काहीतरी समजावून सांगतंय, हे घडणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा आपण गीता वाचायला जातो त्यावेळेस ते शब्द, ती फिलॉसॉफी हे सहज जाता जाता सोप्या भाषेत सांगितली गेली आहे असं फारसं घडलं नाही. आणि कसं होतं, माझ्या पिढीला जे उदाहरण समजतं त्याच्यातनं जर तुम्ही सांगितलं तर ते मला कळेल. आज जी गोष्ट मला मी बघितलीच नाहीये, म्हणजे फॉर एक्झाम्पल चरखा, ते उदाहरण देऊन जर तुम्ही मला काही सांगायला गेलात तर मी ते इमॅजिनच करू शकणार नाही, मी त्याच्याशी रिलेट करू शकणार नाही. पण जेव्हा तुम्ही मला काही माझ्या रोजच्या आयुष्यातलं, म्हणजे साधं ध्येयाप्रती जाण्याचा मार्ग म्हणजे तुमचं गाडीतलं जीपीएस, हे ज्यावेळेस कुणीतरी मला सांगतं त्यावेळेस ती संकल्पना अत्यंत स्पष्ट होते. ती संकल्पना मला समजते, रे हा हे म्हणजे असं. आणि मग जर मी त्याच्याशी कनेक्ट होऊ शकते तर माझ्याच बरोबरचे असे अनेक लोक असतील ज्यांना इतक्या सोप्या भाषेतनं, मी म्हणत नाही की सहज जाता जाता सांगण्या इतकं सोपं ही गीतेतलं तत्वज्ञान आहे, पण जर आपण तो प्रयत्न केला तर आपण नक्कीच समजवू शकतो. म्हणजे गीता हे माझ्या दृष्टीने गो टू गाईड आहे. असं नाहीये की मी एक पुस्तक वाचलं, सगळं शिकले, परीक्षा दिली आणि मी पास झाले, नाही. पण मी आज मला जेव्हा कुठे अडचण येईल तर मी गीतेतलं एखादं पान उघडून वाचल्यानंतर त्याची उत्तरं मला मिळणार आहे. मग ती जर माझ्याच स्वतःच्या सोप्या भाषेत मिळाली तर का नको. म्हणून हे पुस्तक आपण असं गोष्टी रूपात मित्रांच्या चर्चेमधनं आणि मित्रांमध्ये झालेल्या संवादातनं, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातनं समोर घेऊन आलो. म्हणजे तुमच्याच पुस्तकातलं एक छोटंसं उदाहरण आहे की परीक्षेच्या आधी मी परीक्षा देऊ की नको म्हणून त्यातला जो मेन कॅरेक्टर आहे रोहन, तो ज्यावेळेस विचार करायला लागतो, ती अवस्था जी तुम्ही अर्जुनाशी रिलेट केली आहे, तर अरे मग मला जाणवतं, अरे हा
म्हणजे कारण अदरवाईज मला हेच माहिती असतं की अर्जुननी युद्धात शस्त्र तो गोंधळला होता, पण माझ्यासाठी माझं युद्ध हे माझ्या रोजच्या आयुष्यात आहे, म्हणून मला ते पुस्तक जास्त आवडतं. व्हेरी गुड. बरं, मला एक राजेंद्रजींना पण प्रश्न विचारू दे, कारण माझ्यामध्ये एक इंटरव्ह्यूवर दडलेला आहे, तो प्रचितीने बाजूला ठेवल्यामुळे तो आता उफाळून आलेला आहे. हा, तो प्रश्न असा आहे की मी संत साहित्य बघताना वाचताना लहानपणापासून वेगवेगळे जेव्हा संस्कार झाले तेव्हा मला एक गोष्ट कळलं की त्या काळात त्यांनी जे लिहून ठेवलं 700-800 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, ते कालातीत काय आहे, तर माणसाचं मन शेवटी सेमच आहे. ते अर्जुनाचं काय आणि माझं काय, मन काय बदललं नाही, शरीर बदललं, शस्त्र बदलली, शास्त्र बदललं. पण आजच्या काळामध्ये जसं तुम्ही गीतेच्या वरती बरंचसं काम केलंय, तसं आजच्या काळामध्ये आजच्या पिढीला समजेल असं आजची उदाहरणं देऊन आजच्या भाषेमध्ये हे सगळं पुन्हा एकदा रिराईट करणं हे फार गरजेचं आहे. कळलं? पण हा सगळा सेतू बांधणं आहे रामाचा. त्यामुळे खारीचा वाटा कोणीतरी उचलून, जसा मी एक दगड टाकला, राजेंद्रने उचलून एक दगड टाकला आणि आपण असं समजतोय की श्रीरामाने आपल्या पाठीवरती बोटं फिरवली, तर हे करणं फार गरजेचं आहे. एक छोटंसं काम काहीतरी मी करतोय, ते करताय, तुम्ही मोठं काम केलंय त्या मानाने, तर हे समाजामध्ये ह्याचं जास्ती प्रसार व्हावा या संकल्पनेचा. म्हणजे प्रत्येकाने काय त्याच्यावर पीएचडी करावं असं नाही, पण मला जे वाटतं ते मी सोप्या भाषेत याच्याबद्दल हे लिहिलं. मी ज्ञानेश्वरीबद्दल मला जे वाटतं ते लिहिलं. हे तरुणांपर्यंत पोहोचवणं हे मला असं वाटतं राजेंद्रजी किती गरज आहे, आणि त्याच्यासाठी काय करू शकतो आपण किंवा तुम्ही काय, म्हणजे आपल्या पिढीने काय करावं, कारण आपण एका पिढीचे आहोत म्हणून ही जबाबदारी आपली आहे असं वाटतं. मला असं वाटतं की आता त्यांनी जे बोलले ते इतकं बरोबर आहे आणि त्याच्यावरचं उत्तरही आपलं योग्य आहे की आता पहा की वेद आणि उपनिषद कळत नाहीये किंवा इतका मोठा ग्रंथ वाचण्याची जेव्हा कपॅसिटी प्राचीन लोकांना नव्हती पुढच्या काळातल्या, म्हणजे आपण वेद आणि उपनिषद समजा एक 5 किंवा 10,000 वर्षांपूर्वीचे म्हटलं तर 5-7,000 वर्षांपूर्वी ती पण कॅपॅसिटी गेली होती. म्हणून भगवंतांनी त्याचं दोहन करून एक भगवद्गीता आणली. ते त्याचं ज्ञान आहे, ते दोहन करून आणलेलं वेद आणि उपनिषदाचं ज्ञान आहे. त्याच्यानंतर योग वासिष्ठ हा आणखी पुढचा ग्रंथ आहे, त्यातलं ज्ञान सुद्धा खूप गहन आहे. आता हे झाल्यानंतर पुन्हा माऊलींनी 11व्या शतकात 12व्या जे काय आपण 1206 तर ती पुन्हा तीच भगवद्गीता, तेच उपनिषदाचं आणि याचं तत्वज्ञान आपल्या प्राकृत भाषेत आणलं. तर त्या पिढीसाठी आणि त्या काळासाठी ती उदाहरणं देऊन त्यांनी मनुष्याची मानसिकता घडवण्याचा, समाज मन घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे समाज तरुण गेला या सगळ्या याच्यामधनं. आज जे काम आपण करतोय, मी थोडं काम करतोय की मला जे आलंय तेवढं मी सांगतोय, पण आज डॉक्टर जे काम करतायत की आणखी पुढे जाऊन मी थोडा मागच्या पिढीचा असा होतो की मी फिलॉसॉफी जास्त असं हे बोलतोय, पण आज ह्या भूमिकेतून आपण जे मांडताय की अगदी साध्या गोष्टीतून अत्यंत सोप्या, मी तरी काहीतरी मंत्र म्हणेन, काहीतरी 4 ग्रंथांचे आधार देईन, काहीतरी गहन त्याच्यावर भाषा वापरेन, असं माझं आहेच. पण तुम्ही जे आज करताय ते आणखी पुढच्या पिढीसाठी आहे की बाबा आत्ता काय घडतंय, आत्ता तुझ्या ह्याच्यात नेटफ्लिक्स आहे, अमुक आहे, ते आहे, मी तीच उदाहरणं घेतो. त्यातलंच तुझ्या मित्रांचं काय, कोंडाळा आहे, कट्ट्यावर बसतोय, हॉटेलमध्ये आहोत, मिसळ आहे, वडा आहे, सात्विक, राजस, तामस, मी ती उदाहरणं घेतो, सांगतोय मी सत्यच, भगवंताचंच सांगतोय, पण तुला समजेल म्हणून मी या भाषेत सांगतोय. तर याची खूप गरज आहे. मला असं वाटतं की तुम्ही जे काम करताय ते एक एक स्टेप मागे नेऊन ऋषींपर्यंत नेणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही पायरी आपण रचत चाललो असं मला वाटतंय. प्रत्येक पायरी आपण रचत चाललोय, बांधत चाललोय. जायचं अंतिम उद्दिष्ट तेच आहे, ऋषींच्या ज्ञानाकडे आहे आणि प्रत्येकाचा आपापला विकास करण्याकडे आहे. त्यामुळे ही प्रत्येक पायरी महत्वाची आहे. आमचे दादा सांगतात की 51व्या घावाला लोखंड तुटलं तर पहिले 50 घाव वाया गेलेले नसतात. आपण एकदम 51वा घाव टाकू शकत नाही, एक एक घावच टाकावा लागतो. त्याप्रमाणे आपण एक एक पायरी रचतोय पुन्हा त्या ज्ञानासाठी कडे जाण्यासाठी. आणि मला असं वाटतं की आपण खूप मोठं काम करताय आणि त्याच्यासाठी गीतेचंच काम आहे. माझ्याकडून जे काही आपण अपेक्षित कराल किंवा मला जे वाटेल की अरे हे न्यायला पाहिजे आपण, तर ते मी माझे जी काय माध्यम आहेत त्याच्यातनं मी हे नक्कीच घेऊन जाईन. आणि असं काही नाही की मी हे लिहिलंय मी माझं प्रमोट करीन, दुसऱ्याचं नाही. हा आपला एकच उद्दिष्ट आहे. त्यामुळे माझ्याकडून जे प्रयत्न होतील ते मी करत राहीनच. मला एक गीतेचं एक म्हणजे स्वतःला मी
गीतेचं लोकांना गीता म्हणजे काय असं जेव्हा प्रश्न विचारतात, विवेकानंदांनी फार छान उत्तर दिलं की ते म्हणाले, कोणीतरी सांगितले तुम्ही मोठमोठी लेक्चर देता गीतेवरती आणि हिंदू धर्मावरती, तत्वज्ञानावरती, आम्हाला समजायचं थोडक्यात सांगा. असं मी ऐकलंय ही गोष्ट. तर ते म्हणाले की किती शब्दात सांगू? ते म्हणाले 5 शब्दात सांग. तर विवेकानंदांनी 5 शब्दात गीता सांगितली: कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक. संपलं. बरोबर. तसं त्याच्यावरून मला एक अशी सुचली की आपण गीता ही फक्त कर्माचा विचार करत नाही, गीता कर्म, भक्ती, ज्ञान यांना एकत्र आणण्याचा विचार करते. तर मला तरुणांना सांगताना असं नेहमी हे उदाहरण द्यावं असं वाटतं की एक धनुष्य असतं आपल्याकडे. म्हणजे आता शिवधनुष्य होतं रामाचं, किंवा सगळ्यांचे धनुष्यबाण आपल्याला माहिती आहे धनुष्यबाण कसं काम करतं. तर धनुष्याचं जे खरं धनुष्य जड जे असतं ते ज्ञान असतं. तो जो बाण असतो तो कर्म असतो, तो ध्येयावर जातो. परंतु त्याची जी प्रत्यंचा आहे, त्याची जी दोरी आहे ती भक्ती आहे. त्यामुळे भक्ती जितकी तुम्ही जास्ती ताणाल तेवढं ते कर्म जास्ती ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात असो, अध्यात्मात असो, संत साहित्यात असो, परंपरेत असो आणि गीतेत असो, भक्तीला जास्ती महत्व आहे. कळलं? आणि शेवटचं एक उदाहरण द्यायचं असं तर मला असं वाटतं की गीता नेमकं काय करते. तर आपण एक समजा दूध असतो किंवा दही असतो असं आपण समजू, परिस्थिती आपल्याला एकदम थिजवून ठेवते दह्यासारखी. परंतु गीता ही एक रवी आहे. समजा आपण दह्यामधला घुसळायला लागलो हळूहळू, तर थोड्या वेळाने काय होईल की त्या दह्याला प्रचंड त्रास होईल. आपण कधी विचार करू शकतो की आपण दही आहोत आणि आपल्याला कोणतरी घुसळतोय, किती त्रास होईल. पण गीता घुसळून 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 आपल्यातलेच लोण्याचे पसरलेले थेंब एकत्र आणते. आणि त्यामुळे गीता ही घुसळण्याची एक रवी आहे. आपण दही किंवा ताक आहोत आणि शेवटी जे लोणी निर्माण होतं आपल्यामध्ये तेच भगवंतानी अर्जुनामध्ये काढलं. ते अर्जुनामध्ये होतं, ते नुसतं बाहेर काढलं. त्यामुळे व्यासानी ज्ञानाग्नीवरती व्यासानी मंथन केलं आणि त्याचं कडवलं आणि तूप काढलं. ज्ञानेश्वरांची ओवी आहे ना, मथी आले व्यासानी व्यासबुद्धी आणि ज्ञानाग्नीवरती कवडशिलेनी. तर त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी या गोष्टी तुम्हाला घुसळतात, तुम्हालाच घुसळतात. तुमचंच लोणी आहे, तुमचेच लोण्याचे थेंब आहेत, तुमचंच ताप आहे, सगळं आहे. गीतेने काही तुम्हाला दिलं नाही, गीतेने घुसळ. तर हे घुसळून घ्या. घुसळून घेण्याची प्रक्रिया जास्तीत जास्त माणसामध्ये जेव्हा होईल तेव्हाच तो यशाकडे जाईल. खूप छान, अशी छान उदाहरणं तुम्ही देताय आणि याची फार आवश्यक आहे आज सगळं. मला विनोबांचंही आठवलं की कर्म कर्म का ज्ञान का भक्ती. तर म्हणे पेढा खाताना आपण रंग, आकार आणि चव एकत्रच खात असतो, हे काही वेगळी काय करून खात नाही पेढा खाताना. त्यामुळे कर्म, ज्ञान, भक्ती यांनी जसं सांगितलं धनुष्यच आहे ते आपल्याच हातात आहे सगळं. आपली खरं तर चर्चा इतकी सुंदर. हा बोला. एक भगवत म्हणजे आपण आता बोलत होतो तर त्याच्यावरून की भगवद्गीता काय आहे. तर जसं आपल्याकडे एखादी आपण मोठी वस्तू आणतो, वॉशिंग मशीन आहे किंवा व्हॅक्युम क्लीनर आहे किंवा एलईडी टीव्ही आहे, त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं की हे कसं वापरायचं आहे. किती सुंदर उदाहरण. मनुष्य जो जन्म आहे आपला, तर भगवद्गीता ही मनुष्यासाठी मॅन्युअलच आहे एक प्रकारे. त्यामुळे ती फक्त काळानुरूप डिकोड करणं आणि ते डिकोड करण्याचं काम असे सगळे आपण करताय. डिकोड करण्याचं काम सगळे असे भोई करत जात आहेत पुढे. तर ही फार गरज आहे, काळाची गरज आहे. आणि खूप विनोबांनी एक अजून छोटंसं उदाहरण दिलं ज्ञान, कर्म आणि भक्तीच्या बाबतीत. तर विनोबा म्हणतात की तुम्ही ज्ञान, कर्म, भक्ती म्हणजे कर्म म्हणजे शर्ट धुणं, ज्ञान म्हणजे साबण आणि भक्ती म्हणजे पाणी. आता तुम्ही पाण्याशिवाय जर शर्ट धुवायला लागतात नुसतं ज्ञानाने, कर्म आणि ज्ञान एकत्र आले तर शर्ट फाटून जाईल. नुसतंच पाणी घातलं आणि धुतला तर तो स्वच्छ होणार नाही. आणि कर्म नसेल, नुसतं साबण आणि पाण्यात बालडीत बुडवून ठेवला आणि कर्मच नाही केलं तर शर्ट साफ होणार नाही. तर ह्या गोष्टी आहेत, या एकत्र आणणं, या तिघांचा योग करणं म्हणजे गीता. हे कर्मसु कौशलम. म्हणजे जाता जाता आपण योगा कर्मसु कौशल्य म्हणजे काय, तर कामात कौशल्य तुम्ही आणाल कसं, तर जेव्हा काम, त्या कामाप्रती असलेली भक्ती, किंवा हल्ली तुम्ही सेलिब्रिटीला विचारलं तर ते म्हणतात मी हार्डवर्क केलं आणि पॅशन होती त्याच्यामुळे झालं आणि 10% लकचा भाग होता. पण हे पॅशन म्हणजे भक्ती, हार्डवर्क म्हणजे कर्म, आणि ज्ञान म्हणजे तुमच्या स्किल्स. खरं तर हे डिस्कशन असंच अजूनही किती वेळ आपले प्रेक्षकही ऐकू शकतात आणि आपणही चर्चा करू शकतो, थांबावं असं वाटत नाहीये.
पण दुर्दैवाने आपल्याला वेळाचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. डॉक्टर, एक छोटासा प्रश्न आणि आपण शेवटाकडे येऊया. तुम्ही यशोगीता लिहिलीत, आता पुढे काय? मला असं वाटतं की आपण एखाद्या मुलाला जर काही चांगला पदार्थ द्यायचा असेल तर त्याचे दोन मार्ग असतात, की त्याला आवडीचा पदार्थ आणणे आणि तो त्याला देणे, किंवा दुसरं रॉ मटेरियल आणून आईला देणे आणि आईला सांगणे की तुला जसा आवडतो तसं त्याच्या चवीनुसार त्याच्या आवडीनुसार हा पदार्थ बनव आणि त्याला खायला घाल. आता त्याचं वय असेल त्याप्रमाणे ती खिमट बनवेल, ती मिक्सरमधनं काढेल, पण त्याला पचेल हा महत्वाचा भाग असतो. मी काय दिलं हा महत्वाचा भाग नसतो. त्यामुळे मला असा विचार करावा असं वाटतो आणि म्हणून मी राजेंद्रजींचा त्याच्यावर मी सल्ला घेतला की हे पूर्वीचं जे साहित्य आहे तेच आपल्या पद्धतीने छोट्या प्रमाणात पुढे न्यावं आणि लोकांपर्यंत पोचवावं असा मानस आहे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी मला पुढे घ्यावी लागते. म्हणजे ज्ञानेश्वरी पुढचा टप्पा म्हणून घ्यावं असं माझ्या मनात आहे. तर हे सगळं श्रीकृष्णार्पण वस्तू असल्यामुळे जेव्हा श्रीकृष्ण प्रेरणा देईल तेव्हा ते हातातनं घडेलच. आणि ज्ञानेश्वर हे आद्य पुरुष, युगपुरुष आणि अख्ख्या महाराष्ट्रातले आणि मराठी परंपरेतले प्रथम पुरुष असं आपण म्हणतो. त्यामुळे ज्ञानेश्वर पुन्हा एकदा साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी जे तत्वज्ञान लिहिलं 7,000 ओव्यामध्ये 700 श्लोकांचा 7,000 ओव्या करून ते त्यापैकी जे काम आणि ज्ञानेश्वरीमध्ये सौंदर्य स्थळ असल्यामुळे ते एकदा तरुणांपर्यंत आणावं असा मानस आहे. बघू आता देवाच्या मनात. थँक्यू डॉक्टर. खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला या म्हणजे तुमचे संकल्प येत आहेत, हे संकल्प आपण नाही करत, हे संकल्प देणारी शक्ती वेगळी असते आणि ती कालानुरूप तीच शक्ती देत असते आणि तो तुमच्यात उद्भवणं, संकल्पाचा उद्भव होणं हे त्या शक्तीचं काम असतं. आणि हे आज खूप नितांत आवश्यक आहे की छान ज्ञानेश्वरीचंही पुन्हा तुम्ही जर का अशा पद्धतीने आणलं सोपं, त्यातली सौंदर्य दृष्टी पण आणली तर आज फार तरुणांना ते उपयुक्त ठरेल, मार्गदर्शकही ठरेल. थँक्यू जाता डॉक्टर. जाता जाता एक छोटीशी गोष्ट, शेवटची 1 मिनिटं. काय झालं की माझ्या आयुष्यामध्ये वैयक्तिकरित्या परमपूज्य ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज त्यांनी दिलेला नामस्मरणाचा मंत्र आणि उपदेश आणि त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार याचा प्रचंड मोठा इन्फ्लुअन्स आहे. आणि मला असं वाटतं की महाराजच माझ्याकडून हे सगळं काम करून घेत असावे. कारण देव मी बघितला नाही, ईश्वर मी बघितला नाही, पण नामाच्या रूपाने आमच्या श्वासाश्वासामध्ये महाराज आमच्या बरोबर असतात. तसे प्रत्येकाचे सद्गुरू असतात आणि हे सद्गुरूच तुमच्याकडनं हे काम करून घेतात असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या चरणी विनम्र वंदन प्रथम आणि त्यांनी या शुभ कार्याला शुभेच्छा द्याव्यात, आशीर्वाद द्यावेत आणि हे तरुणांपर्यंत पोहोचवावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो कारण तुम्ही मनापासून बोलात, मनापासून, आणि माझा धीर अजून वाढला, मला अजून त्यामुळे उत्साह, उमेद आली. आणि राजेंद्रजी आणि मिसेस खेर यांचं सुद्धा स्वतः त्यांचं कर्तव्य, स्वतः त्यांचं कर्तृत्व, व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार हे ऐकल्यानंतर मला खरोखरी आपण योग्य ठिकाणी आहोत अशी जाणीव झाली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. खूप खूप तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि गुरु मागे आहेत, सद्गुरू मागे आहेत आणि ही कार्य तुमच्याकडनं होणारच आणि ती मार्गदर्शकही ठरतील. तुम्हाला या पुढच्याही कार्यासाठी आणि याही पुस्तकासाठी आमच्या दोघांच्याही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सीमंतिनीताई, थँक्यू. तुम्हीही आवर्जून वेळात वेळ काढून आलात. आमचे रसिक प्रेक्षक तर आहेतच आणि एक संपादक म्हणून सहयोगीनी ही संधी मला दिली या पुस्तकावर काम करायची, म्हणून सहयोगीचेही आभार. आणि या पुस्तकामध्ये जी माझी टीम आहे ती जास्त महत्वाची वाटते मला, ज्यांच्याशिवाय हे पूर्णत्वाला गेलं नसतं. माझे इलुस्ट्रेटर रेश्मा बर्वे, या पुस्तकातली जी सुंदर ड्रॉइंग्स ज्यांनी काढलेली आहेत त्या रेश्मा बर्वे. हे मुखपृष्ठ जिनी डिझाईन केलं ती तृप्ती कुलकर्णी. मला संपादन सहाय्य करणारे प्रणव कुलकर्णी आणि कादंबरी सहस्रबुद्धे. आणि सहयोगीतर्फे उल्का पासलकर आणि पदोपदी जिथे कुठे अडेल तिथे गायडन्स करणारे योगेश नांदुरकर, एक मेंटॉर म्हणून. या सगळ्यांचे आभार. हे पुस्तक किंडलवर वाचकांसाठी उपलब्ध आहे.
आवर्जून वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.